कृपया करून या स्कोरिंग करण्याकरिता. नाही तर मला चला पिंपलगड टीमचा 12 खेळाडू आपण यायचे कॉम्बॉक्स बॉक्स मध्ये. पिंपलगड टीमचा 12 खेळाडू तर गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतो. गोलंदाज तर पहिले षटक हाताळण्याकरिता देवदासला आपण पाहतोय. तर सलामीच्या आघाडीचे बॅटर्स स्ट्रायकिंग आपण पाहतो विनोद, तर नॉन स्ट्रायकिंगला सचिन पाटील. देवदास गोलंदाजी ट्रॅकवर पंचांचा इशारा येतोय. मॅचला होते सुरुवात. यावेळेस इनपुटच्या वरन कपूर क्षेत्रामध्ये चेंडू निघून चाललाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचला गेलाय. मुभा होती फलंदाजांना 2 धाबा या पहिल्या चेंडूवर कंप्लीट करण्याची. 2 धाब्याने अकाउंट ओपन केलंय विनोद पाटील स्वतःच संघाचं. चालू असलेला सामना आपण पाहतोय. पिंपलगड विपक्षात कामतगर. यावेळेस चांगला चेंडू बॅकफुटर जाऊन ऑफ साईडला हा स्ट्रोक यायचा होता. चेंडूपासून दूर राहिले. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. 2 चेंडूचा खेळ इथं मात्र संपन्न झालाय आणि 2च धावा फलकावर आहेत. पुढे एकदा देवदास गोलंदाज ट्रॅकवर. यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक खेळले गेलेत. क्षेत्ररक्षक आहे इथे मात्र स्वतःला सावरलं गेलं.
दरम्यान 2 धावा कंप्लीट करत असताना विनोद पाटीलला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे. 2 धावेने धावफलक 4 अंकावर जाऊन पोहोचलाय. तुमचे दोन कॅमेरामॅन हे क्षणचित्र टिपलं जातं त्यांच्या माध्यमातून प्रिन्स मूवीचे हे वाहिनी आपण पाहू शकता. यावेळेस चेंडू हवेत आहे, अंदाज चुकला आणि चेंडू यावेळेस निघून गेलाय फाईन क्षेत्रामधून. स्पेन लीग क्षेत्रामध्ये 4 धावे करता चौकार. 4 धावेने धावफलक पुढे जात असताना आपण पाहतोय जाऊन पोहोचलाय 8 या अंकावर. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय 8 धावा फलकावर. गोलंदाज देवदास पुणे एकदा. यावेळेस चांगला चेंडू हाताला गेला. ऑन साइडचा स्ट्रोक खेळायचा होता, थोडासा उचली घेणारा चेंडू राहिला आणि निर्धावाच्या स्वरूपात बाकीचं काम केलं यष्टी रक्षकानं. निर्धाव चेंडू संख्या 8 यावर स्थिर आहे. 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. देवदास पुन्हा एकदा विनोद पाटीलच्या विरोधात गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस अडव्या बॅटनं लॉंगॉन क्षेत्रामध्ये चेंडू निघून चाललाय. पाटीश लॉंगॉन क्षेत्रामध्ये क्षेत्र चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत मुभा होते विनोद पाटीलला या 2 धावा कंप्लीट करण्याची. 2 धावेने धावफलक दुहेरी अंकामध्ये 10 अंकावर जाऊन पोहोचला गेलाय. पहिल्या षटकाचा खेळ होतो संपन्न समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना जॉली कामतगर टीम बिनबाद 10. आता कामतगर पिंपळकर आता त्याच्यानंतर ही डोंगे आणि पोगाव. डोंगे आणि पोगाव खांडप्याने पाहिजे ना. कोण गेले गेले 3 आले. देवस्थ पाहिजे कधी आहे आता डुंगीना पाय डुंगी मॅच चालू झाली ना काय. हे पुढचा शेड्यूल विचारा जरा. टेमगर आणि आता टेमगर पिंपळा जीव चालू आहे ना. पिंपळकर चालू आहे. नाही कामतगर डुंगी आणि पोगाव तुमची ना खांडपेना पाय नंतर एक मॅच झाली ना. डुंगी पोगाव नंतर आहे ना. एक मॅच होईल अजून येणार. तुमच्या ग्रुपचा काय अपडेट आहे का? हे मॅचच्या नंतर तुमची आता डोंगी आणि पोगाव ही मॅच चालू आहे. आमची पाय आहे. मी काय बोलतो त्या ग्रुपचा अपडेट आहे का काय? ते आमचा ग्रुप आहे सी ग्रुप आहे ना. बोला काय कोण कोण किती किती जिंकलेत ते असं. यावेळेस चांगला स्ट्रोक होता परंतु चांगलं क्षेत्र सुद्धा पाहायला मिळालं. एकच धावावर समाधान मानावं लागलं बॅटरला. धावसंख्या 1च्या बढती जाऊन पोहोचले 11. 11 धावा फलकावर आहेत. दुसऱ्या षटकाचा खेळ मात्र मार्गस्थ. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतो अंकुशला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस फुल टॉस होता, स्ट्रोक मध्ये कन्वर्ट करता आला नाहीये. चांगला चेंडू म्हणावं लागेल यष्ट्यांच्या मागे आपण पाहतो यष्टी रक्षक विभागामध्ये गणेश पाटील यष्ट्यांच्या लगत गोलंदाज अंकुश. यावेळेस फुल टॉस क्षेत्ररक्षक आहे त्याच्या आभाक्या बाहेर चेंडू निघून चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. षटकार
अजून चांगले एफर्ट्स पाहायला हवे होते क्षेत्राच्या माध्यमातून, परंतु चेंडू निघून गेला सीमा रेषेच्या बाहेर. आमच्या कॉम्बॉक्सला सलामी देणारा हा षटकार. दुसरा ओव्हर चालू आहे ना, जुना बॉल ना. बॉल ठेवून द्या. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला बॅटर विनोद पाटीलच्या बॅटमधून येणारा हा ब्लास्ट, हा धमाका, हा षटकार आपण पाहिलाय. धावसंख्या षटकाराच्या बढतीनं जाऊन पोहोचली 17. चांगला स्ट्रोक पाहायला मला कन्वर्ट केला होता. लॉंगॉन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होते, त्याच्या अव्याक्या बाहेर हा स्ट्रोक पाहायला मिळाला. गोलंदाज अंकुश पुणेच्या एकदा विनोद पाटीलच्या विरोधात. यावेळेस ऑन साइडला शॉट पाहिले क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकच धावेवर समाधान मानावं लागतं. एके धावेने धावफलक पुढे जात असताना आपण पाहतोय 18. यावेळेस सेकंडला सचिन पाटील. यावेळेस बॅटची कडा घेऊन चेंडू शॉट थंड रिझन मध्ये जातोय. गल्ली रिझन मधून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत मुभा होती सिंगल कंप्लीट करण्याची. सिंगलच्या बढतीने धावफलक पुढे जात असताना आपण पाहतोय 19. एकंदरीत 5 चेंडूंचा खेळ इथे मात्र संपन्न झालाय. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. अंतिम चेंडू टाकण्याविरुद्ध अंकुश मात्र गोलंदाजी ट्रॅकवर. सेकंडला यावेळेस विनोद पाटील. यावेळेस पंच केला गेलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये चेंडू निघून गेलाय. यावेळेस काय घडलं मैदानाच्या आतमध्ये? हिट विकेट. फलंदाजाला परतावं लागेल. तंबूच्या आश्रयाला विनोद पाटील फलंदाज बाद. विकेटचं पतन झालं. लागणारा पहिला धक्का. विनोद पाटील हा परतीचा प्रवास करावा लागलाय. यावेळेस पाहिलं तर बॅकवॉटर जाऊन पंच करण्याच्या प्रयत्नामध्ये हिट विकेट इथं मात्र गमावले गेले आणि दुसऱ्या षटकाचा खेळ इथं मात्र समाप्त झालाय. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धाबा आहेत 19 म्हणजे 19. 1 विकेटचं नुकसान. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अरविंद. नवीन गोलंदाज तिसरे षटक हाताळण्याकरिता गणेश पाटील गोलंदाजी ट्रॅकवर. एकंदरीत पाहिलं तर 12 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 19 धाबा फलकावर जोडण्यात यश आलंय आणि अंतिम पहिल्या सत्रातील 12 चेंडूचा खेळ बाकी असेल. एकंदरीत पाहिलं तर 4 षटकांचा सामना 40 पेक्षा जास्त धावा लावण्याचा प्रयत्न असेल जॉली कामतगर टीमचा, परंतु कशा पद्धतीने गोलंदाजी राहील तिसऱ्या षटकात गणेश पाटील आपण पाहतोय बॉलिंग अटॅकवर. त्यांच्या विरोधात स्ट्राईक एंडला आपण पाहतोय फलंदाज सचिन पाटील. गोलंदाज गणेश पाटील. यावेळेस ऑफ स्टंपचा बाहेरचा चेंडू ऑफ ड्राईव्हचा स्ट्रोक खेळायचा होता. चेंडू तेथेच गरंगळत राहिला. कुठली धाव यावेळेस घेतली गेली नाही. धावसंख्या स्थिर 19. पहिल्या चेंडूचा खेळ समाप्त.
तिसऱ्या षटकाची सुरुवात झाली. यावेळेस काय घडलंय, ज्या पद्धतीने पाहिजे ऑस्ट्रेलियाच्या बाहेर चेंडू खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाही, निघो चेंडू. यावेळेस फुलटॉस आहे ऑन साईडला, लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू आलाय. यावेळेस थोडंसं फंबल झालं आणि एके धावेचं रूपांतर मात्र दुसऱ्या धावेमध्ये करत असताना आपण पाहतोय बॅटर सचिन पाटीलला. धावसंख्या 2च्या बढतीनं जाऊन पोहोचले 21-21. एकंदरीत या चेंडूवर यावेळेस ऑन साईडला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय, फ्लिक केला होता. डीप मध्ये क्षेत्ररक्षण करत असताना आपण पाहतो या चेंडूवर 2 धावा कंप्लीट करत असताना बॅटरला आपण पाहतोय. धावसंख्या 2च्या बढतीनं 25 धावा. एकंदरीत 25 धावा पलकावर आहेत. 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. तिसऱ्या क्षेत्रातील अंतिम चेंडू टाकण्याकरिता गणेश पाटील गोलंदाज ट्रॅकवर. यावेळेस चेंडू आणि बॅटचा संपर्क झालाय, चेंडू निघून चाललाय. आमच्या व्यासपीठाला, आमच्या कॉम बॉक्सला सलामी देणारा हा ब्लास्ट धमाका षटकार. दे दिया है बॉल, चालू करो. हाँ है बॉल है षटकाराच्या बढतीने धावफलक 31-31. प्रथम षटकाची समाप्ती झाली. 31 धावफलकावर आहेत. 3 षटकाच्या समाप्तीनंतर एका विकेटचं नुकसान झालंय. ती विकेट आपण पाहिली असेल, विनोद पाटील माघारी परतवलं गेलं. तर अंतिम षटकाकरिता गोलंदाज भोलेनाथ हा गोलंदाज अंतिम षटकाकरिता गोलंदाज ट्रॅकवर. समोर बॅटर आपण पाहतोय अरविंद. तर गोलंदाज डावखुऱ्याचा आपण पाहतोय भोलेनाथ. यावेळेस एसटी रक्षक चुकी करतोय. बॅकअप यावेळेस फाईन क्षेत्रामध्ये आपल्याला लॉस्ट ऑफ रिझन क्षेत्रामध्ये पाहायला मिळतंय. त्या दरम्यान पंचांचा इशारा येतो वाईड बॉलचा, म्हणजेच या चेंडूवर मात्र धावा येत आहेत 2. 2 धावेने धावफलक पुढे जात असताना आपण पाहतोय 33. अतिरिक्त भरणा राहिलाय या चेंडूवर.
यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक केला गेलाय, चेंडूला पाठवलाय पहिल्या क्षेत्रामधून, चेंडू निघून चाललाय सीमा रेषेच्या बाहेर चौकाराकरिता 4. ही चालू आहे आता, ही डोंगे आणि पोगाव. आम्ही केक केलं आम्ही तिकडे जाणार आहे. आमची इथं आहे काय सुन्या, आमची इथं आहे काय? आमची इथं आहे पायाने खांडते, आमची इथं आहे नाही ना, केक केलं आमची. पायाने खांडते मॅच होईल. गोलंदाज तयार. यावेळेस ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे, संधी दवडली गेले, झेल सुटला. आयुष्यमान भाऊचा आशीर्वाद मात्र बॅटरला मिळतोय. जीवनदान यावेळेस सचिन पाटीलला मिळतोय. एक धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. एके धावेने धावफलक 38 या अंकावर जाऊन पोहोचलाय. 2 चेंडूचा खेळ समाप्त झाला. अंतिम 4 चेंडूचा खेळ बाकी असेल. गोलंदाज भोलेनाथ पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर आमच्या कॅमेरामॅनकडून. यावेळेस कोलवाड्याचा चेंडू ऑन साइडला स्ट्रोक खेळले गेलेत. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, स्ट्राइक इन एंड कडे फेकी झाली. रॉंग एंड यावेळेस निवडला गेला. त्या दरम्यान 2 धावा इथे मात्र संपन्न करत असताना, कंप्लीट करत असताना बॅटर अरविंदला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 2च्या बढतीनं जाऊन पोहोचली 40. अशा पद्धतीने क्रिकेटच्या खेळामध्ये पाहिलं तर जो जवळचा एंड असतो तो मुख्य एंड, आणि लांब जो एंड असतो त्याला रॉंग एंड म्हटलं जातं. आणि रॉंग एंडला फेकी झाली, त्या कारणास्तव 2 धावा इथे मात्र संपन्न झाल्या. यावेळेस चांगला स्ट्रोक, क्षेत्ररक्षक आहे त्याच्या आवाक्या बाहेर, चेंडू निघून चाललाय, आउट ऑफ द पार्क. हा येतोय षटकार. चांगला स्ट्रोक कन्वर्ट केला, फुल टॉस होता त्याला फुल टोललं गेलं. तर पंचांचा इशारा येतोय 4 धाबा. ज्या पद्धतीने पाहिलं तर फुल टॉसचा फायदा खूप चांगला मिळाला बॅटरला. 4 धावेने धावफलक इथं मात्र पुढे जात असताना 44. चार चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 44 आतापर्यंत जोडल्या गेलेत. यावेळेस ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे त्याच्या आवाक्या बाहेर, चेंडू निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 4 चौकार. 48 या अंकावर धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. या अंतिम चेंडूवर मात्र किती धावा येतील, 50 पेक्षा जास्त धावा ते मात्र जोडल्या जातील का? शेवटचा चेंडू कशा पद्धतीने गोलंदाज भोलेनाथ हाताळेल. खूप साऱ्या धावा या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अंतिम षटक, अंतिम चेंडूचा खेळ बाकी पहिल्या सत्रातील. यावेळेस चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचलाय, त्यानंतर मात्र झेल सुटलाय. त्यानंतर मात्र 3 धाबा इथे मात्र कंप्लीट करत असताना 51 धावफलकावर लावल्या गेलेत. टीम जॉली कामतगर 52 धाबांचा पाठला करावा लागेल पिंपलगर या टीमला. तर पुढील 2 टीमला मी इन्व्हाइट करेन टॉस बॉक्स मध्ये टॉस करण्याकरिता. डोंगे विपक्षात पोगाव. आता डोंगे आणि पोगाव आहे, त्यानंतर पाय आणि कानपे, नंतर तुमचे.
डोंगे आणि याच्यानंतर आमचे आहे ना पाय आणि यांचे त्याच्यानंतर खांडपे पाय आणि खांडपेनंतर चला आपण टॉस करत आहोत. कैलाजी चौधरी यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. डुंगे विपक्षात पोहगाव ही मॅच पुढील मॅच आपण पाहणार आहोत. दादांच्या शुभ हस्ते इथे टॉस केला जातोय. कॅमेरामॅन साई अमर आपण वर्क करायचंय. टॉस पोहगाव विपक्षात डुंगे. तर टॉस जिंकलाय डोंगे टीमनं. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि इन्व्हाइट केलं बॅटिंग करण्याकरिता जय हनुमान पोगाव टीमला. नाही मग केकीला जर खाली असेल तर जाम तेच चालले मला आणि टँगरी तुमची तिकडे चालू इथं पाय आणि खांडपे याची हे मॅचच्या नंतर खांडपे आणि पाय नंतर मग तुमची मॅच नाही ते सांगतो. आता मग याच्यामध्ये 2-2 जिंकणार सांगायचं कसं आता समजा आम्ही इथे 1 जिंकलो 2 जिंकलो. आता इथंशी पोगाव 1 जिंकले डोंगा 1 जिंकले रानमध्ये 3 जिंकले असं काय समजा आता याच्यात डोंगा 2 जिंकले का डोंगा अगोदर पण एक जिंकला ना. हा आधावर 1 जिंकले ते येणार होते. पहिली मॅच झाली नाही टँकर त्याच्या आधी 1 झाले ना येणार होते आमनाने जाणार आता ते 2 समजा इथं जिंकले तर मग टेन्शन नाही. 3 झाले 3 होती रानवेल 3 होईल यो पोगा आहे यो अर्ध्यावर बाहेर होईल मग त्यांनी पण 1च जिंकले. मग आम्हाला इथं जिंकल्यावर असं आम्ही कोणाच्या हरण्यावर कोणाच्या जिंकण्यावर चला क्षेत्ररक्षण लावून यायचंय. कामतगाव टीम आपले क्षेत्ररक्षण लगेच सजवायचंय. आपण मैदानात उतरायचंय. टाइम वेस्ट करू नका. चला अजून भरपूर सारे मॅचेस आपल्याला आजच्या कव्हर करायचे आहेत. जॉली कामतकर आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. आपल्याकडे जास्त वेळ नाहीये. चला क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्यायचंय. भाई क्या हुआ क्यों नहीं जा रहा है? हाँ चला सलामीची बॅटर सुद्धा लगेच मैदानात पाठवायचे.
पिंपलगर. तो बॉल घ्या दादा, तो बॉल घ्या, बॉल तिथे खाली बघा. आणि तिकडे द्या. हां तिकडे मॅच नसेल तर काय हरकत नाही, पण मॅच असून तर फायदा नाही. फोडू नका तसं द्या. देने के लिए बोल रहे हैं अंपायर. कोई बोलता है फोड़ो मत, कोई बोलता है एक बॉल फोड़ के देना चाहिए. एक टप्पी गिरने से खराब हो जाएगा. एक टप्पी गिरने से बॉल थोड़ी खराब हो जाएगा. एक टप्पी गिरने से हुई नहीं, चेक करने के लिए में और बॉल मांगेंगे. और बॉल मांगेंगे, वो खुला हुआ नहीं लेंगे, इसके लिए खोल के ही देंगे. ये नहीं यूज किया हुआ. कौन ऐसा बैट्समैन है जो बोलते हैं बॉल मालूम चलता है छूने से मालूम चल जाएगा. छूने से तो एक मिनट. जोशीला केला तो चांगला जाणार की तिकडे तो ठिकाणी असेल तर ते जाऊच्या ठिकाणी असेल आणि आपल्याला गावील तर तिथे जावं आणि अजून थांबावं. अरे भाई खेलो ना बैट दिया तो मोबाईल मग दिलं होतं काय केलं जर कॉल पण नाही लागत. अरे ते दोनच बॉल द्यायचं, ते दोघांमध्ये चेक करायचं आहे तुम्हाला, ते परत नाही द्यायचं. कौन है बॉलर विलास पाटील. स्ट्राइक पे कौन है केकवरती ना स्ट्राइक पे कौन है बैट्समैन और इधर केकेवरती आहे ना तू. केके किती मॅच आहे अजून. दोन टीम पाठवू का तिथं एक मॅचसाठी. के मैदान कुठे येतो. ठीक आहे पाठव. हा पाठव. तर पहिल्या चेंडूवर इथे यावेळेस पहिल्या चेंडूवर पहिला धमाका, पहिला ब्लास्ट, पहिला षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. संतोषच्या बॅटमधून येणार हा पहिला षटकार. पहिला बार लाख मोलाचा म्हटला जातोय आणि तो लाख मोलाचा स्ट्रोक मात्र संतोषच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. संघाचं खातं उघडतो, स्वतःचं खातं उघडतोय. कितना टोटल है करने का. 52 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय सुरुवात पहिल्याच बॉल पासून आपल्याला पाहायला मिळते. अटॅकिंग क्रिकेट खेळायला गेले या मोठ्या धावसंख्येचा मात्र पाठलाग करायचा असेल तर सुरुवात मात्र दमदार व्हायला पाहिजे आणि तीच मात्र दमदार सुरुवात आपल्याला पाहायला मिळते.
कौन क्या बैटिंग पे? घेऊन का जे ते मच्छीची भाजी उपास नाही करायची. नाच्या होत्या उकराला शिंगा होत्या तुरीच्या वालाच्या. क्या हुआ अभी? नजर नहीं रहा. तर विकेटचं पतन झालं. न्यू बॅटर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. क्या नाम? यावेळेस संधी आहे. एक फट चांगले पाहायला मिळाले. विनोद पाटील तिथे उपस्थित होते एसटीच्या भूमिकेमध्ये. पूर्णपणे झोकले होते परंतु झेल सुटला. आयुष्यमानभाऊचा आशीर्वाद मात्र बॅटर बोलिनाथला मिळतोय. दरम्यान एक सिंगल इथे मात्र कंप्लीट होत असताना सिंगलच्या बढतीने धावफलक 7 या अंकावर जाऊन पोहोचले. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय पिंपलघर टीम. स्ट्राईक इनला यावेळेस बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय भरत विलास पाटीलच्या विरोधात. त्याला आपलं सांगून मी नसलो तर प्रतीक दाखवीन ना. यावेळेस जोरदार अपील. निर्धाव चेंडू हाताला गेलाय. जोरदार अपील पाहायला मिळाले. विलास पाटील हे गोलंदाजीच्या माध्यमातून धावसंख्या पण पाहतो स्थिर आहे 7 या अंकावर. एकंदरीत आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत 4 चेंडूची हाताळणी झाले. 4 चेंडूची समाप्ती झाली. 5वा चेंडू टाकण्याकरिता विलास पाटील कॅमेरा एंड करून पुन्हा एकदा भरतच्या विरोधात. यावेळेस ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत तिथे उपस्थित. विकेटचं पतन. हां त्यांना सांगितलंय त्यांना लोकेशन पाठवलंय ते कैलास चौधरी टेंगरचे ते चौधरी टेंगर. हां हां का तर इथं मॅच भरपूर आहेत ना अजून 5 मॅच राहिल्यात आजच्या दिवसातल्या. कौन है बैट्समैन है? 11 वाजता बरोबर लाईव्ह बेकार झालं आजकाल. बघू ते काय बोलतात इथून मला विचारून घ्या. पहिला दादा जाणार आहे का तुम्ही कसं काय? अंतिम चेंडू टाकण्याकरिता गोलंदाज विलास पाटील गोलंदाजी ट्रॅकवर. समोर बॅटर आपण पाहतोय देवदास. यावेळेस एसटी रक्षक चुकी करतोय. त्याचा फायदा मात्र फलंदाजा नव्हतं. बायच्या स्वरूपात ही धाव मात्र फलकावर जोडली जाईल. धावसंख्या हिटच्या बढतीनं जाऊन पोहोचली आहे 8. पहिल्या षटकाचा इथं खेळ मात्र संपन्न झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत 8.
कोण आहे बॉलर? बॉलर कोण आहे बॉलर? बॉलर कोण आहे? अखिलेश. यावेळेस चांगला झेल विलास पाटीलने संपन्न केलाय. विकेटचं मात्र पतन होतंय. दुसऱ्या षटकाची सुरुवात विकेटने करत असताना गोलंदाज विकेटचं पतन. आता मग ते नाही बॅट्समॅन कोण घ्या? निघालं पाठवतो ते निघालं होतं. झालं नसतं बघ नाही तर मग कसं काय आमने बघू नाही आलं तुम्ही कॉल करतो तुला. गणेश पाटील तर सोनादेवी टेमकर आणि शिवनेरी आमने ही मॅच मात्र के मैदानावर असेल. दोन्ही टीमने आपण के मैदानावर जायचंय. जाऊया मॅचच्या दिशेने जिथे लगातारचे 2 चेंडू निर्धाव राहिलेत. चांगली गोलंदाजी करत असताना आपण गोलंदाजाला पाहतोय. यावेळेस ऑफ ड्राईव्हचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. इथे मात्र फुटबॉलच्या पद्धतीने मात्र चेंडूला अडवलं गेलंय. 2 धावा इथे मात्र जमा करत असताना गणेश पाटीलला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 2 धावेने धावफलक पुढे जात असताना आपण 10 अंकावर धावफलक. यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक केले गेले. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे मात्र पाहायला मिळतंय. सीमा रेषेच जवळ अरविंदच्या माध्यमातून धावसंख्या 2च्या बढतीनं जाऊन पोहोचली आहे 12. दुसऱ्या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ प्रगतीपथावर. यावेळेस आडव्या बॅटनं चेंडूला पाठवलंय आउट ऑफ द पार्क. हा चेंडू निघून जाईल. षटकार. षटकाराच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचलंय 18 अंकावर. 52 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय पिंपलगर टीम. इथून जर आपण विचार केला तर 12 मध्ये 18 बनवल्यात आणि 12 मध्ये इथून मात्र 34 धावांची आवश्यकता. 17.00 अशी सरासरी गाठावी लागेल या विजयाकरिता. पिंपलगड या झालाय ना वाटतं. त्यांचं झालं ना. आता याची तीच मॅच आहे ना. हां पोगाव आणि डोंगे टॉस झालाय. नंतर पाय आणि खांडपे. अच्छा अच्छा. ना ही मॅच काहीतरी तिकडे गेलेत. आमने आणि टेमघर. पण ते आमनेवाल्यांचं म्हणणं असं जर पहिली तर पोगा जर जिंकली तर खेळतील आणि सांगता येत नाही. तसंच जातील निघून असा अंदाज आहे. ही मॅच ही नाही ही ती थांबल्या ना तिथं आमनेवाले. टेमघरवाले चाललं ते चालले टेमघरवाले. ही आहे ना आता. त्याच्यानंतर मग एक राल नाही ही आता चालू वर. ही एक आहे. पाय आणि तिकडे बोलवले. हां मग ही कोणती आहे? हे हायवे देवी आणि कामत हवी ना मी ही पण केलो ना अंजुली आणि डुंगे. हां ठीक आहे सर. यो आयो झाला ना टॉस. हां हे झाला टॉस. याच्यानंतर यो आहे ना पाय पायाने खांडपे. आंबेसे कौन मैच कम हुआ है? कम नहीं हुआ रे अभी बदली नहीं हो गए. हुआ रहेगा इधर नहीं रहेगा तो अपन नेक्स्ट जाएंगे.
इधर क्या होता है, एक ग्राउंड पे किधर कम है ना तो तुरंत जाते हैं उधर, मैच चल रहा है, एडजस्टमेंट करते हैं। अभी सुबह में अपन कल का मैच लिया, अगर यहाँ से फिर जाके तो एक मैच कम होगा, कम हो जाएगा एक मैच कम होगा। इधर खाली है तो ऐसा उधर 2 मैच हो सकते हैं, फिर इधर 2 कम होगा और इधर पूरा खेलेंगे थोड़ा होगा। इसके बाद भी 5 मैच बाकी है ना। कौन है बॉलर? तर गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय सचिन पाटील, डावखुऱ्याचा बॅटर भोलीनाथ ऑफ ड्राईव्हचा स्ट्रोक. यावेळेस थोडं फंबल झालं, एके धावेचं रूपांतर मात्र दुसऱ्या धावामध्ये करत असताना हे दोन्ही बॅटर भोलीनाथ आणि गणेश पाटील चांगली रनिंग विकेट मैदानाच्या आतमध्ये करत असताना हे दोन्ही बॅटर 2 धावेने धावफलक 20 या अंकावर. गोलंदाज तयार. यावेळेस वेग होता, चेंडू फाईन क्षेत्रात निघून गेला विकेटच्या मागे. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. ज्या पद्धतीने पाहिलं तर गोलंदाजी होती त्याच पद्धतीने मात्र क्षेत्ररक्षण लावलं जात आहे. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचली आहे 21. यावेळेस स्ट्राईक एंडला आपण पाहतो गणेश पाटील, तर गोलंदाज स्ट्राईकवर सचिन पाटील. 10-31 हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. 10 चेंडूमध्ये 31 धावांची आवश्यकता. आतापर्यंत 21 बनवले आहेत, 31 करावे लागतील. यावेळेस आडव्या बॅटनं क्षेत्ररक्षक आहे सीमा रेषेच्या जवळ, कम्मालीचा झेल पकडत असताना मात्र गणेश पाटीलला जावं लागेल तंबूच्या आश्रयाला. विकेट. कौन क्या नया बैट्समैन? बैट्समैन कौन क्या बैट्समैन? आता डोंगी आणि पोगा झाला, टॉस बीच झाला सगळा. बैट्समैन कौन गया? या वेळेत न्यू बॅटर आपण पाहतो सोमनाथ. 2 धावा इथे मात्र कंप्लीट करत असताना गली रिजन मध्ये हा चेंडू निघून गेला होता 2 धावेकरिता. 2 धावेने धावफलक पुढे जात असताना आपण पाहतोय 23. 23 धावा फलकावर आहेत. अजून 29 धाव्यांची आवश्यकता विजयाकरिता. गोलंदाज तयार सचिन पाटील, गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक केले गेलेत. एक धाव तर कंप्लीट झाली, दुसरी धाव धोक्याची ठरू शकते. थोडस थ्रो वाईट पाहायला मिळाला. त्या दरम्यान 2 धावा, 2 धावेने धावफलक 25. मात्र तिसऱ्या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ
बाकी असेल. सचिन पाटील आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर. सात चेंडू 27. यावेळेस नो मॅच लाईन मध्ये चेंडू पडतोय. दरम्यान 2 धाबा इथे मात्र कंप्लीट करत असताना बॅटर सोमनाथला आपण पाहतोय. 2 धाबेने धावपलक पुढे जात असताना आपण पाहतोय 28 या अंकावर. धावसंख्या आपण पाहतोय 27. आता मात्र 25 धाव्यांची आवश्यकता. 6 चेंडू 25. 6 चेंडू 25 धाव्यांची आवश्यकता. अरविंद गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय अरविंदला आणले गेले. समीकरण पाहिलं तर 6 चेंडू 25 मोठं समीकरण आहे, परंतु डावकऱ्यातच बॅटर भोलेनाथ स्ट्रायकिंगला दमकम आहे या बॅटरकडे, परंतु यावेळेस चेंडू हाताळला गेलाय ऑस्ट्रेलियाच्या बाहेरचा अतिरिक्त स्वरूपामध्ये व्हाईट बॉल. एक धाव मात्र फलकावर जोडली जाईल. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचली आहे 29. यावेळेस अजून एक धाव मिळते. माफी असावी. आत्ता मात्र 29 धावा झाल्यात. तेवीस धावांची आवश्यकता. यावेळेस चांगला चेंडू. 2 चेंडू अतिरिक्त हाताळल्यानंतर मात्र चांगला चेंडू हाताळत असताना अरविंदला पाहतोय. 5 चेंडू 23. यावेळी पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न. चेंडू पायावर आदळतोय. लेगबाच्या स्वरूपामध्ये धाव फलकावर जोडली जाते. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचली 30. आता मात्र 22 धाब्यांची आवश्यकता विजयाकरिता. चेंडू शिल्लक आहेत 4 चेंडू 22. यावेळेस चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक डीप मधून चेंडूपर्यंत पोहोचेल का? मात्र चेंडू निघून गेला आहे 4 धावेकरिता. यावेळेस खूप उंच चेंडू गेला होता. एलिव्हेशन देता लावून होतं. एक टप्प्याखेरीस मात्र चेंडू सीमा रेषेला जाऊन धडक देत असताना आपण पाहिला असेल 4 धावेकरिता. 4 धावेने धावफलक पुढे जात असताना आपण पाहतोय 34. तर मात्र 3 चेंडू विजयाकरिता 18 धावा. यावेळेस फ्लिक केला गेलाय फाईन क्षेत्रामध्ये. फाईन लेग क्षेत्रामधून क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत मुभा होते एक सिंगल. आता मात्र 2 चेंडू विजयाकरिता 17 धाब्यांची आवश्यकता. आता मात्र औपचारिकताच बाकी राहिले असंच म्हणावे लागेल. पकड मजबूत केली जॉली कामतगर टीम. आता मात्र 1 पाऊल दूर विजयापासून जॉली कामतगर विजयाच्या दिशेने पुढे जात असताना
पिंपळकर टीम कामतगर जॉली ट्रॉफी जॉली स्पोर्ट्स